पश्चिम बंगाल के चुनावी नतीजों की गूंज अब नागपुर में भी सुनाई दे रही है। भाजपा की जीत की खुशी में नागपुर के कला संगम सांस्कृतिक मंडल ने एक अनोखा आयोजन किया, जहां बंगाल के प्रसिद्ध व्यंजनों के साथ जीत का जश्न मनाया गया। नागपुर के हृदय स्थल रेशिम बाग में आज बंगाल सा नजारा देखने को मिला। बंगाल की शानदार जीत से उत्साहित कार्यकर्ताओं और आम जनता ने यह जमकर उत्सव मनाया। इस खुशी को दोगुना करने के लिए कला संगम सांस्कृतिक मंडल की ओर से बंगाल के मशहूर झालमुड़ी और रसगुल्ले का विशेष आयोजन किया गया। लोगों ने न केवल इस चटपटे व्यंजनों का लुत्फ उठाया, बल्कि नाचते गाते हुए एक दूसरे को बधाई भी दी। बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने इस विजय उत्सव में उत्साहपूर्वक भाग लेकर नागपुर को बंगाल के रंग में सरोवर कर दिया। बंगाल आता पुष्कळ चांगल्या याच्यावर येईल आणि खूप चांगल्या माणसाच्या हातात बंगाल आता गेलेला आहे आणि चांगल्या पार्टीच्या हातात गेलेला आहे। तुम्हाला पहा आता पहिल्याच कॅबिनेटमध्ये असे डिसिजन्स दिसतील की कधी तुम्ही ऐकले नसाल। आपले सण व्हायचे तिथे, वेगवेगळे उत्सव साजरे व्हायचे, त्याच्यावर दगडं फेकल्या जायचे, ते होऊ नाही द्यायचे, त्यांच्या मिरवणुकीला थांबवायला जायचं। आता हे सगळं होणार नाही, त्याच्यामुळे प्रशासन किंवा जे पोलीस त्या गुंड्यांच्या हातात होतं। म्हणजे खूप विचित्र किस्से ऐकायला मिळाले इतक्यात की कोणाला घर पण बांधायचं असेल तर ते लोक सांगायचे की यालाच तुम्ही ठेकेदार बनवा, यालाच तुम्ही याच्याचकडनं सिमेंट घ्या, याच्याचकडनं रेती घ्या। म्हणजे प्रायव्हेट माणूसही घर बांधायला त्यांच्या थ्रू सगळं करावं लागायचं। हे सगळं जेव्हा बंद होईल तेव्हा खरी प्रगती दिसेल बंगालमध्ये। झालमुरी हा शब्द बऱ्याच जण, आता आपण ठीक आहे आपण फिरतो वगैरे तर बऱ्याच जणांना माहीत होतं, पण पुष्कळ जसं साऊथमध्ये वगैरे या शब्दाला त्यांना काही आयडिया नव्हती। म्हणून हा शब्द जेव्हा ते मोदी साहेब जेव्हा झालमुरी खायला गेले आणि जेव्हा म्हटलं असं की अरे झालमुरी लाव, तो झालमुरी शब्द एवढ्यांदा सर्च झाला गुगलवर की त्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला की झालमुरी काय आहे, झालमुरी काय आहे। तर मोदी साहेब जसेही एखाद काही गोष्ट करतात तर ती लोकांना त्यांच्या बिलकुल हृदयाशी गेल्यासारखी वाटते। म्हणून आता आज आम्ही पण म्हणजे मी कला संगमचा अध्यक्ष या नात्याने पण आम्ही आज इथे हे सगळं आयोजित केलेलं आहे। मी सुधीर बळवंतराव सांगोळे, माझं राहणं रेशीमबागला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य जे होतं ते बंगालमध्ये आज हिंदुत्वानी जो विजय मिळवला आणि त्या हिंदुत्वाच्या विजयावर एक पूर्ण भारत राष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक बंगालचं हे झालमुरी जे आहे ना हे पौष्टिक खाद्य, जसं आपल्या इथे भेलपुरी वगैरे खातो ना आपण, तर ते झालमुरी आणि झालमुरी हे प्रख्यात होण्याचं कारण आपले देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी उतरून जी झालमुरी खाल्ली आणि त्याच्यामुळे याचा आनंद आम्ही झालमुरीमध्ये व्यक्त केलेला आहे। आणि या व्यक्त करण्याचा एक उद्देश असा की सगळ्या लोकांना आपण हिंदूवादी राष्ट्र आणि हिंदूंचं जे आहे म्हणजे सगळ्यांना बंगालचा इतिहास माहीतच होता 15 वर्षापासून की तिथे आपल्या नवरात्रात सुद्धा बंदी यायला सुरुवात झालेली होती आणि जय श्रीराम म्हणण्यासुद्धा बंदी व्हायला लागली होती। त्याच्यामुळे हिंदुत्ववादी पक्षाचं तिथे येणं आणि ती निवडणूक जिंकणं हे फार आवश्यक झालेलं होतं। त्याच्या आनंदामध्ये आम्ही पूर्ण राष्ट्र, भारत राष्ट्र, आम्ही ज्याला आता जस्ट जय श्रीराम म्हणण्यासुद्धा बंदी असणाऱ्या स्टेटमध्ये हा विजय मिळणं एक आम्ही खूप त्याचं औचित्य समजून आमच्या रेशीमबागमधल्या वासियांना एकत्रित बोलून एक 150-200 लोक आज इथे आलेले आहेत। त्यांनी त्या झालमुरीचा पूर्ण स्वाद घेतलेला आहे आणि मी पण घेतलेला आहे। त्याच्यामध्ये काही विशेष काही हे नहीं, पण एक आनंदोत्सव म्हणून आज आम्ही एकत्रित येऊन साजरा केलेला। कुल मिलाकर नागपुर में मनाया गया यह जश्न केवल राजनीतिक जीत नहीं बल्कि सांस्कृतिक मेलजोल का भी प्रतीक बना। राजनीति के साथ साथ स्वाद की संगम ने शहरवासियों का दिल जीत लिया।